हॅलो दत्त्या, आज ओपनला दुर्री फिक्स आहे बघ. काय असं नसेल तेवढं लावून टाक. मटक्याच्या पायात अख्खं घर फुकलं तरी अक्कली नाही बाबाला. अरे दत्त्या, आपण सांगितलेलं आकडा अजून कधी फेल गेलाय असं कधी झालंय का? हे फोन ठेवतो मी, तू ये पप्पाच्या टपरीवर बोलू तिथं. चालला वाटतं पुढारी गावात लोकांच्या चपल्या उचलायला. ए लय माझ्यावरचा नवरा व्हायचा प्रयत्न करायचा नाही, शिव्या खाचल सकाळ सकाळी. एवढ्यातच बघून घ्यायचं आहे. एवढाच रागी तू तर घरातली कामं करावी ती जरा. मग हा दिवस उगवलं नाही तर वर चालला लगेच पायात भिंगरी बांधल्यावर गुरु फिरायला. लय मला ज्ञान पाजायचं नाही कळ. ही दिसतंय नाही माझ्या नावावर आहे. मला जर अक्कल शिकवायला गेला असा तर एकाच दिवसात फुकून टाकीन. ए बाब्या, चावी दे गाडीची. कशाला पाहिजे? अरे कशाला म्हणजे मला गावावर जायचं आहे. आणि तुम्ही गाडी घेऊन गेले होते दुधाच्या केटल्या का डोक्यावर घेऊन जाऊ काय मी? ए बाबा, तुझ्या नादाला कुणी लागावं. तो आम्ही त्या आईच्याच हातावर हात मारलायस. जा तुम्ही चालत, मला देवान दिलेत 2 पाय, पण तुम्हाला धावतो एक नाही दिवस येंगा माझा. पण आहे ते शाक मावशीन दूध आणून दिलं का ग? नाही यार अजून. बर बर. बर बर. काय झालं का ग मोजून? हा झालं बघ. किती भरलं? अरे शाकू मावशीचं 5 लिटर आहे आणि आपलं 6 लिटर आहे. बर जा पटकन. कार बापे, घरी दूध घेऊन पाय मोडतात काय तुझं? काय लक्का शिवा, तुला एवढं कळ नाही तेवढीच माझी एनर्जी वाचत नाही. लय हुशार आहेस का तू? हायच की मग हुशार, कोई शक. बस दूध दूध. काय लक्का हाक मारते तोंडात तावता नसल्या वाणी. मी बघ कशी हाक मारतोय ती. दूधवाले मलईवाले आलेले आले, दही ताक लोणीवाले दूध. बापे येडायच कर तू. काय आबरू घालतोस काय माझी? हे काय लक्का, मी कुठं तुझी आबरू घाली होती. मित्र उलटला का तुझं प्रियावर इम्प्रेशन पाडायला मदत करतोय ती. जास्त भांगरवाल्याने आवाज देऊन ती काय इम्प्रेस होणार आहे काय माझ्यावरती? तो जास्त भिकारतात मुळे आहे ना, ती चिंची मी तुला भाऊ देत नाही. चांगलाच आवाज दिला होता की. दूधवाले दूधवाले ओ आगरी. हाय दूधवाले. बाप्या हसाय काय झालं रे? दूधवाल्याला दूधवाला म्हणणार नाही तर काय पंक्चरवाला म्हणूय?
तोंड काय बघतोय दूध दे. आणि बाप्पे तिला म्हणाव कुठलाच धंदा छोटा नसतो. तो म्हणतोय कुठलाच धंदा छोटा नसतो. बाप्प्या कुणाच्या धंद्याला मी नावं नाही ठेवली. फक्त तुझ्या मित्राला सांग दूध टायमावर आणून द्यायला. ही म्हणत्या उद्यापासून दूध टायमावर घेऊन ये. बाप्पे तिला सांग तिच्या घरी दूध वाढायला यायच्या आधी आहे ना 10 जणांच्या घरी वाढून यायला लागतंय. तरी मी प्रयत्न करीन. बघू आता उद्या. बस ए थांब 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 थांब. फार काय रे मुजी ए कसलंच लागा शिवा. चल की जाऊया चंचलच्या घरी. तिला विचारूया दुधाचा रतीब लावत्या का म्हणून. तेवढंच तुझ्या बरबी माझं चालू होईल की रुटीन. अरे काल तरी विचारलं होतं की. ही काल आपण का नाही तिला विचारलं होतं. आज माझ्या सासूबाईला म्हणजे तिच्या आईला विचारूया. हे की वाटलंच तर जगापरीस 1 रुपयानं कमी देऊया. 1 रुपयाने कमी देऊन मी माझा लॉस करून घेऊ का? ही अरे मी कुठं म्हणतो तुला तू तुझा 1 रुपयाचा लॉस करून घे. वाटलंच तर तो 1 रुपया का नाही माझ्या नावा मांडून ठेव. जा मग जाऊन विचार मी थांबतोय. ए मी जाऊन विचार. दूधवाला कोण आहेस तू आहेस का मी आहे. तुझं तू जाऊन विचार. गरज तुला आहे का मला? गरज तशी मलाच आहे. तिने शिवा आपण सारखं सारखं विचारतोय म्हणून ती खवळायची नाही नव का? किती घाबरटेस रे. दुसऱ्याच्या आयटम सर बोलायचं म्हटलं सुरू सुरू चालते तुझी. स्वतःच्या आयटम वर गेले कशी फाटते. जाऊन विचार. ए मी घाबरट मी जाऊन विचारतो. भितोय का काय तिला? मी आहे मी. अरे कोण मी म्हणते नाव आहे का नाही? मी कोण? अच्छा अहो मी त्या चिंगुणानीचा बापू बापू. तिचं आहे काय तू? हा का रे तुला एकदा थोडं कळत नाही का रे? आम्हाला दुधाचा रतीब नाही लावायचा म्हणून. काय अगं चंचल खरं दूध चांगलं आहे निरसाय म्हणून मी तुझ्या मागं लागली दुधाचा रतीब लाव म्हणून. वाटलंच तर का नाही जगापरीस 1 रुपयानं कमी दे आम्हाला. तुझ्या तर आता मी बोलली असती पण चांगल्या तोंडात वाईट नको म्हणून नाही बोलत. जा नको आहे आम्हाला दूध. अगं चंचल वाटलंच तर का नाही मी सकाळी शिवाला 6 वाजता आणून घालायला लावतो दूध आणि त्याला नाही जमलं मग मी येतो की घालायला दूध. मग केव्हापासून घालू? आजपासून की उद्यापासून? आता गो बाया एखादा नाही म्हणल्यावर जबरदस्ती आहे का तुझी? काय अगं चंचल मी एवढं प्रेमानं सांगते तर तुला ऐकायचं ना झालंय. एक काम करतो मी शिवाला का नाही 1 महिना फुकट दूध घालायला लावतो. मग दुधाची क्वालिटी कशी वाटते ती तू बघ. मग क्वालिटी जर चांगली वाटली तरच पैसे दे नाही तर पैसे पण देऊ नको आणि काहीच नको. जा की बाबा का उगाच सकाळ सकाळी डोकं फिरवा लागलंयस. नको आहे आम्हाला दूध विषय संपला. जाता. अगं चंचल ऐक की तर. जा म्हणल्याला कळते का तुला? जा.
अण्णा ए अण्णा ना मावा दे की जरा. मी काय फुकाट वाटायला बसलोय काय मावा इथं खायला का अण्णा? नुसता मावा तर मागितलाय, तुझी अख्खी प्रॉपर्टी नाही मागितली. जरा माणूस की जपाला का, जाताना तेवढं संघ घेऊन जायचं आहे. हा कधी येतो मी तुम्हाला हुडकतो का रे येतच आहे की ते आपल्या रेशन कार्डाचं काम करायचं एवढं. रेशन कार्डाचं काम? अरे ते काम केल्याशिवाय होणार आहे का? हा सरकारी काम अशी सजासजी आणि फुकटात होत नसते. ती मॅडम 2000 रुपये मागत्या. आज जाऊया का पंढरपूरला? पैशाची आहे का तयारी? जेवण देणार का मला? जेवण ना नाही तोंडाची नुसती लाग घ्यायला लावशील बघ. चल मग. आबाचा फोन. आबा बोला की. हाय की निवांतच आहे. कोणाचं नांगरायचं होतं? बर बर येतो की. हा हा येतो येतो. आज काय कॉलेजमध्ये मनच लागलं नाही का? उगाच आली असं वाटायला. तुझं कॉलेजमध्ये मन लागत नाही, तुझं घरात मन लागत नाही, तुझं अभ्यासात मन लागत नाही. तुझं मन नेमकं लागतंय कुठं ग? मन कुठं तर दुसरीकडे गुंतलंय ग, म्हणूनच लाग नाही. मला नक्कीच आवडलं असतं का दुसऱ्या कशात तर मन रमवायला, पण तसला कुठला सॉलिड पॉइंट घावलाच नाही अजून. अरे चंपू बाबू तू चंपू. अवघड. हा कसला सॉलिड पॉइंट आहे बघ मन गुंतवण्यासारखा. जा की मग गळ्यात पड जा. चल ग वंदे चल. अहो थांबा की. लयच गडबड राव तुम्हाला घरला जायचं. हां आता आम्ही तुम्हाला बघून आमची वाट डावलून इकडं आलोय आणि तुम्ही आम्हाला बघून वाट बदलून चाललाय. सरासरी अन्याय बरं का आमच्यावर. चला ग. अहो काय हे, आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय, काहीतरी प्रेमाचं सांगायला लागलोय. हां नाही ऐकताच चाललंय. बरं असू द्या. कवा देताय आमच्या बाजूनं तुमच्या मनाचा कौल? ह्यो आहे माझ्या मनाचा कौल. आणि 1 मिनिट तुला जेव्हा कवा बी वाटेल ना माझ्या मनाचा कौल जाणून घ्यायचा, तेव्हा माझ्या मनाचा कौल ह्योच असेल. लक्षात ठेव. आला मोठा. लागलंच नाही, लागलंच नाही, लागलंच. अगं प्रिया, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारली. आणि तुला ती काय साधं सुद्धा पोरगं वाटतंय वय? पुरीनं कानाखाली मारली म्हणून गप बसायला. अगं ती लय जिद्दीला पेटलेलं पोरगं आहे. असं तुझा पिच्छा सोडत नाही बघा आता. पेटलं तर पेटू दे जिद्दीला. जशाच तसा जागच्या जागी उत्तर दिलं नाही ना, तसल्यांची जिरत नाही. आणि हो, इज्जतीला भिवून गप बसला ना, सगळं आपल्या चांगलं येते. अगं प्रिया, पण आपली परिस्थिती आहे का तशी तुमच्या 2 हाताला 4 हात लावण्यासारखी? आपल्यासारखी फक्त परिस्थितीचा भाव करूनच आजपर्यंत गप बसले. परिस्थितीला 4 हात करायला परिस्थिती कशाला लागते ग? फक्त आपल्या अंगात बक्कळ हिंमत लागते. तू त्याला कानाखाली मारली, पण आम्हालाच भ्या वाटतंय बाया. तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यांची लायकी दाखवायला प्रिय आहे की एकटी खंबीर? तात्या नांगूर लागतोय का चांगला? का अजून खाली घेऊ? नाही नाही बरोबर लागलाय, काय अडचण नाही. आपण कधी कोणापासून काम करतच नाही ना. आणि तुम्ही जेवढे पैसे देताय, तुमच्या समाजासारखं काम झालं तर बरं वाटतंय ना. तुझं बरोबर आहे रे, पण मागच्या वेळेस नागर लावला होता एक जणाचा. आता ते नागरतंय का खुरपतंय हेच काय कळत नव्हतं. अहो त्यामुळे इथं उभं राहून काम करून घ्यायचं असतंय. बरं तात्या, थोडं पाणी आणा की प्यायला. कसा लय कोरडा पडलाय. पाणी प्यायचंय काय? या लवकर घेऊन. चालू तुझं? हा हा, हे काय करतो की.
ए शिकाऊ ट्रॅक्टर ड्रायव्हर, पाणी आणलंय का ताण जिरली? पाणी आणलंय वय? नाही, मजाला घेऊन थांबली चरवी. तू ट्रॅक्टर कसं चालवतोस बघायला. आणखी मग इकडे इकडे खाली उतर आणि येऊन पे. ते ढेकळात सगळं पाणी सांडते. उतर. ते पाणी घेऊन आणणार होतं. मला वाटलं तू आठ जेवण थांबली तिथे. तू किती बाजिंदा आहेस ना ते चांगलं माहित आहे मला. तुझ्या घरच्यांपेक्षा मी तुला जास्त ओळखले. काय ओळखलंयस? ते बहिणी घेऊन येणार होते म्हणा. खोटारडा कुठला. जाते मी. एवढंच ओळखलंय? यात निष्कर्ष काय लागला मग? ते वेळ आल्यावर कळल की. सांगते वेळ आल्यावर. वेळ आल्यावर? होय. किती? 1 दिवस, 1 महिना, 6 महिने? वाट बघा आयुष्यभर. हो बाहेराव बाद झाले आजच्या पुरतं. मग घरी चला. सोड. काय जास्त झाले? बायाराव म्हणतात मला. बायाराव बार आहे का ना? बार. सगळं कशात घालून एवढा मोठा कोटा या बायारावचा. मला कानाखाली मारते वय. जाऊ द्या बाहेराव. तिथं चालले 13 पतले राहणे समज काय. जाऊ दे. तू भर. भरतो. भर. बाळासाहेब थांबतो. अरे तुझी कुठं? माझी भर. सॉरी. काय म्हणलं? ती लई 13 पतले राहणे समजते. हो जाऊ द्या. 13 पतले राणी असू दे. किती 13 पतले राणी? हा बायाराव 52 पतला एक्का एक्का. कळलं काय? दूध. वाढू काय? नाही नको. मी फक्त तुला इथं बघायला आले. तू कसा नटून फटून दूध वाढायला आलायस ते. दूध डालना तो सिर्फ एक बहाना है. असली मकसद तर तेरा दिल चुराना है. काय म्हणलंस का? कुठं काय? काहीच नाही. मग वाढ की. काय कोणाचं नाव घेऊन वाढणार आहेस? बोलाय तो कोणाच्या बाला ऐकत नाहीस. मी रत्ती बंद करीन म्हणून काय भ्या बी वाटलं काय? आज बरोबर 8 वाजता दूध घेऊन आलायस. 1 सेकंड बी इकडं तिकडं नाही. रत्ती बंद व्हायची भीती नाही मला, पण तुला निरसा आणि ताजं दूध भेटेल का नाही याची मात्र भीती आहे मला. तू त्याची काळजी करू नकोस. ते आमचं आम्ही बघू. तुझं तू बघ. एका घरचा रतीब बंद झाल्याने माझा व्यवसाय नाही बंद पडत. आणि हा, उद्यापासून मी दूध द्यायला येणार नाही. आणि जे काय दूध आता हिशोब झालाय ना तेवढं करून घरी आणून द्या. अरे ऐकून तरी घे शिवा. अरे खरंच रतीब बितीब बंद करते काय? नाही नाही, तो कशाला रतीब बंद करतोय? मग असं का बोलला तो? बहुतेक मस्करी केली असेल. मी बोलली ना तशी म्हणून बोलला असेल. आईला सगळा डबा ना डबा पालता घातला. कशातच पैशाचा पत्ता नाही. बाईनं पैशाचा अड्डा बदलला का काय? नवीन प्याव केलं का? हिलाच मागून बघावं. माले तर ही कुठं काय ऊस तुडीला गेली काय? हे माले माले बोकाड निहाव का नवरे बाबा. बाई एवढी कशा काय लिंबाला फास लावल. वाईट आज बरोबर पैसे नसावं. अरे कोंबडा आहे. अरे वा वा वा. हे कालवा करू नको. थांब.
शांत बस. सगळ्या गावावर कळवा करतो का? जावेद भाई. बोलो क्या मांगता? अरे जावेद भाई मेरे को चिकन नहीं होना. फिर मेरे पास मावा नहीं, अभी मैंने होता तेवढा खाया. अरे जावेद भाई मी मावा कुठं खातो या? हे देख देसी मुर्गा लाया हो, देसी मुर्गा. चुरा के तो नहीं लाए हो ना? अरे जावेद भाई चुरा की क्यों लाओ? घर का जरा पैसे की गरज होती है, इसके वास्ते लाया हूँ. देख जावेद भाई कोमड़ा 2 किलो के ऊपर का है, खाली 300 रुपये दे. हाँ रख. ए बाबा मेरे को नहीं परवड़ता, 300 बहुत जास्ती होता है. अरे काय को नहीं परवड़ता? 2 किलो के ऊपर का मुर्गा है, बाजार के भाव से उसका दाम 800 रुपये होता है. मैं खाली तेरे को 300 रुपये में बेच रहा हूँ. 300 रुपये देना खाली. देख पुराने 300 रुपये बहुत ज्यादा होता है. 150 में देने का है तो दे, नहीं तो फुकट का झंझट मरी नहीं चाहिए. देख जावेद भाई तेरा भी नहीं मेरा भी नहीं, 200 रुपये दे और रख. देख पोडर सच्ची में मेरे को नहीं परवड़ता है. अरे पप्पा पिशवीत काय हे काय नाही जा. आणि कुठे गेलता दिवसभर बोंबलं थेंडायला? काय ते पिशवीत? अरे काय नाही म्हणून तुला सांगितलं का नाही? एका कान पडी सांगेन जा घरला. इकडे आणा ते पिशवी. आणा इकडे ती, आणा इकडे. अरे बाबा काय नाही. कोंबडी घेऊन आलाय वय? अहो तिकडे आईने लोकांकडून अर्धलीने कोंबडी आणली, तिला बसवली, तिची पिल्लं लहानाची मोठी केली, आणि खुशाल कोंबडी घेऊन काय आला वय तुम्ही? काय कळतं का नाही? कशी बुद्ध्या सुचली मला मेलीला कुणास ठाव. कालच एक जण मागून गेला होता कोंबडा 500 रुपयाला, तरी मी ऐकला नाही. मला वाटलं आकडा चांगला दर येईल म्हणून ठेवला म्या. काय करायचं, ऐकला असता तर बरं झालं असतं. राशनचं गहू खाऊन खाऊन चांगला गुबद्या झाला होता, पण आता काय करायचं. म्हणलं होतं 4 कोंबडं इकून काहीतरी चांगली एखादी वस्तू घेईन, पण कशाचं काय आहे माझ्या बाबतीत असंच होतंय. आता गेला पोका खाऊन काय करायचं त्याला. काय झालं ग? डोक्याला कात लावून बसलीस? अरे कडू भाड्या कुठं गेला होता सकाळपासून हुंदडायला? तुला म्हटलं होतं ना सकाळी कोंबड्या सोडू नको म्हणून. नेहला का ना रानबोक्याने? बघ बरं आता. आहे रान बोकेने नाही तर आपल्या घरात 2 बोकेने कोंबडा नेला होता. काय खरं म्हणतोय का तू? होय, पप्पाने कोंबडा नेला होता आणि मी येत होतो ना तिकडून, नशीब माझ्या दुकानाकडे लक्ष गेलं म्हणून तुझा कोंबडा वाचला. अरे देवा काय करावं आता ह्या माणसाला. हा आणि मी सकाळपासून गहेवर घातलाय की बोकाच घेऊन गेलाय कोंबडा म्हणून. काय करावं आता, येऊ दीच ह्या माणसाला. बघतीच मालिक काय चीज आहे ती ह्याला दाखवतीच आता. ह्याचं याडच पळावते आता. ओ तात्या कोण आहे का? आहेत का तात्या? कोण बह्याराव? कसं काय येणं केलं? लय दिवसातनं वाट चुकली. अहो तात्या कवा कवा वाट चुकवावी लागते. सारखं सारखं त्याच वाटेनं जाणं बरोबर नसतंय. ते आबासाहेबांना सांगत होतं परवा दिवशीच नागरिक पैसा आणणार म्हणून आलतो. मग फोन करायचा, एवढा कशाला त्रास घेतला? घरी आणून दिला असतील पैसे तुमच्या. म्हणून फोन केला नाही तुम्हाला. अहो आम्ही फोन करणार, तुम्ही घरला आणून पैसे देणार, तुम्हाला त्रास आहे का नाही? हां म्हटलं आपणच जावं, तेवढा तुमचा पाहुणचार पण लावायचं. आमचा पाहुणचार चालेल का तुम्हाला? आहे का आता तात्या? न चाला काय होतंय? अहो तात्या माणुसकीची व्याख्या आम्ही श्रीमंतामध्ये गरिबामध्ये कधीच विभागली नाही बघा. हां पण आता चहा पाण्याचा आता नको, येतो पण नका तरी. पप्पा आत्तीचा फोन आला. बरं ते शर्टच्या खिशात 2000 रुपये तेवढं ते आणून आणायचं राहिले. फोन आला, जरा फोन बघतो. हां हां हा बोल की ग. नोटा कडक आहे त्या नोटावाले. एक दिवशी स्वतः चाकून बघायला लागतोय. नोटांचं काय माहित नाही, पण
पण नोटावरीचा स्वाद मात्र लय कडक आहे, सहन नाही व्हायचा तुला. एकदा बघितलंच नव्हता कडकपणा, का अजून एकदा बघायची इच्छा आहे? आवडती शिकार करणं आमचा खानदानी परंपरा आहे. आणि त्यात सावधान किती भुलकावणी देऊ द्या, झडप घातल्याशिवाय सोडत नाही. अरे कोल्ह्या कुत्र्याची शिकार करणं म्हणजे तुमची परंपरा. ह्या वाघिणीची शिकार करणं कुणाचं बी काम नाही. जमणार नाही तुला भैयारा. तात्या जातो, बरं येतो चहा प्यायला परत. काय झाला सर बरं? आज लका दिवस परत चंचल एकदा पण आपल्या दुकानात आली नाही. लका येऊ का मी तिच्या घरनं चक्कर मारून? तिला बघितल्याशिवाय का नाही माझा दिवसच चांगला जात नाही. हे बापू, मला एवढा चिठ्ठीतला बाजार देशील का रे? चंचल तू? देतो चिठ्ठीतला बी देतो आणि जो चिठ्ठीत नाही का नाही तो बी देतो. आईला काय लागा कोणी ताई बघ लोक मी नुसती तिची आठवण काढली तर ती समोर आली. 100% देवानं काय तर आमच्या पुढे योजना आखल्या बरं का. अरे बापू, काय विचार करायलाय? देतो का नाही बाजार? काय जाऊ दुसऱ्या दुकानात? देतो निर्मा पोरा गे आपलंच आहे. एका चॉकलेटानं काय भरणे संपत्यावे. गे किती उदार मनाचा आहेस रे तू. म्हणून गल्लीतली नाही तर गावातली सगळी लोक तुझ्या दुकानात येतात बघ. म्हणून मी तुझं दुकान सोडून दुसऱ्या दुकानात जातच नाही. बापू, चॉकलेट लय मस्त आहे राव. काय? खरंच तर आय लाईक दिस. काय? चॉकलेट वे बर दे इकडे पिशवी. बर बापू, मम्मी उद्या पैसे देतो म्हणले बघ, चालेल का तुला? चालेल का म्हणजे 100% चालेल. उद्या दे, परवा दे, 2 दिवसानं दे, 4 दिवसानं दे, 1 वर्षानं दे, नाही तर 2 वर्षानं. आणि का नाही दिलं का नाही तरी पण चालतंय. पण तू माझ्या दुकानात का नाही रोज येत जा. अरे बापू, तुझं दुकान सोडून मी दुसऱ्या दुकानात कुठं सुद्धा जात नाही. मी गेली बी नाही आणि जाणार बी नाही. खरं अशीच एखादी चक्कर आदनं मधनं आपल्या दुकानात टाकत जा की. थँक्यू बापू. बाय बाय बाय. भैयाराव कशी आहे हो आम बिन पाण्यातली? रस्त्यानं चालायला लागलं पण अशी वाटत्या की पाण्यातच सळसळायला लागले. अरे होय की का पण मिट्या मला कधी कधी असा प्रश्न पडतो की यार हे पाखरू या भैयाराच्या नजरेतून चुकलं कसं काय? भैयाराव, तुम्हाला फक्त आणि फक्त प्रिया वहिनीच दिसतात. दुसऱ्या कुठल्या बी पाखरावर तुमची नजरच जात नाही ना. खरं आहे राव तुमचं. त्या प्रियानं काय जादू केले माझ्यावर काय माहिती. दुसरीकडे कुठं हात मारायचं मनच करत नाही. पण भैयाराव इमर्जन्सीला स्टेपनी म्हणून चालतंय की. स्टेपने म्हणून चालतंय बरं का, पण नको यार. आता बघतो प्रिया आणि प्रियाच्या शरीरा नाही येणार. आली आली तू. ए विंगरी कुठं झाली घर घर करत? हा भैयाराव बिंगरी नाही हो, तिथली आहे ती तिथली. अरे घर घर करत नाही, बुरबुर उडत चालल्या. तिथली आहे वय. मग आपण कोण रे? आपण गंध वेडे भाऊ रे. हसा की हसा. आता का शांत बसला? कर्नाटकात काय गेले का तिघांच्या पण? अहो भैया साहेब. हे का बाय मूर्ख कुठला चापडच देन. तुम्हाला काय लाजायचं वाटतं का नाही? काय पण काय बोलता? कसली फुगले बघ किती म्हशीवानी. आणि आता काय बोललं का नाही? शिंगावर गेली शिंगावर. भैयाराव ही म्हस नाही, हाडळ आहे हाडळ. आणि हाडळ शिंग मारत नसती, डायरेक्ट छातीवर बसून नरडीचा घोट घेत असती. हे अगार ते अगं मस्करी करत होतो आम्ही तुझी. तुला मस्करी पण समजत नाही. मस्करी करायची एवढीच हौस आली ना तर घरी जाऊन आई बहिणीची करायची. म्हणजे कसं आहे, त्यांचा पण टाइमपास होईल आणि तुला पण मज्जा येईल. ए आरते ए इबलीस तोंडाच्या, असं वरडून जर अंगावर आले ना तर जीभ काढून हातात देईन.
कळलं ना? तळ्याला समुद्र समजून लय वाळवळ करायला लागले. शाईला हिला पण एक दिवशी फ्राय करून चव चाका लागते बघ. आणू काय तेल? हा राम राम पुढारी. राम राम. अरुण ते बिल तेवढं आपलं काढ. कसलं बिल? असं कसलं बिल म्हणून काय विचारतोय? त्या दिवशी मी तुला सांगितलं नव्हतं का फोनवरून आपलं 00चं? अहो तुम्ही येडा झालात का खोळा झालात? 00 म्हणलं होतात का 20 म्हणलं होतात तुम्ही? जरा आठवा, नाही तर रेकॉर्डिंग असेल तर चेक करा तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग. माझ्याकडे साधा मोबाईल नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकलीच असते मी. अरुण माझ्यापाशी मी साधा रेकॉर्डिंग आहे रे. साधा फोन आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग असतं तर मी तुझ्या संग तंटत बसला असतो का? पुढारी तुम्ही उगा बिनकामाचा घोळ काय घालू नका बरं का. तुम्ही म्हणलं होता तर 20, त्याच्यामुळे मी 20 लावलंय. हो बघा ही तुमची चिठ्ठी आणि काढा बरं माझे 200 रुपये. मला ती पुढे पाठवली ती चिठ्ठी, त्यांना मला पैसे द्यावं लागतात. अरुण उगं तू आता पैसे द्यायला लागतात म्हणून मला काय तर बोलू नका बरं का. मी तुला 20 असं म्हटलंच नव्हतं, 00 लाव असं मी तुला सांगितलं होतं. पुढारी तुम्हाला सांगतोय बरं का, तुम्ही गावाला गंडवत असताना पण इकडे काय मला गंडवू शकत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही 20 म्हणलं होता तर त्याच्यामुळे मी तुम्हाला 20 लावलाय आकडा आणि तो काय तुमचा आकडा बसला नाही, त्यामुळे काय तुमचं काही पैसे माझ्याकडे निघत नाहीत. मी तुला 20 ला म्हणलंच नव्हतं, 00 लाव असं म्हटलं होतं. ही तुझी चुकी ना, आम्ही आहे गाठल्या. हो की माझी चिठ्ठी 200 रुपये काढायचं आणि चलतं बनायचं. हा बघ ह्या टपडे जीवाला बोल नकोस कळ, आणि तोंड ताब्यात ठेवून बोल. बघितलं तर लागा धंदा चिरमर जाऊन थाट आवाज आवाज ही टपडी तुझी उचलून पिंजऱ्याची गाडी बोलून गावाच्या बाहेर नेऊन टाकेन, तेव्हा कळेल तुला या पुढे जाईन का. आमच्या बी घरी आला तर सकाळ सकाळी रान खणलेलं पैसे मागायला. त्याला बघितलं तर माझ्या डोक्याची शिर हलतं. ते सापाचं मुंडकं कसं ठेचतं तशा चेचा वाटते त्याला. गप बसल तशी लयच थेर वाढले ते बघतेस. तुला काय वाकडे तिकडे बोलला नाही ना? वाकडं तिकडं घाण तोंडातनं घाण शब्द बाहेर पडणार ना. चांगलं थोडीच बोलणार आहे. आणि मी पण गप बसती होय, जशाच तसं उत्तर देऊन आले. तशाना तसंच बोललं पाहिजे, त्याशिवाय त्यांची जिरत नाही बघ. गप बसलं ना गैरफायदा घेतात. अगं मग त्याचं तेच चालू की आपण घरच्यांना सांगत नाही, उगं त्यांना सांगितलं की टेन्शन येईल आणि वाद होते. मी बघच तरच बघणार आहे. लई जर नाटकी वाढलीत ना पप्पांना सगळं सांगून टाकणार, पप्पांनाच त्याच्या घरी घेऊन जाते. बघू काय करतो. हा तसंच कर बघ, लय मस्ती आणि त्याला. आरते आरते, अगं मग अशी बाहेर का अडवलं होतं? तुला काय करायचंय? त्याला येऊ देच घरी आता, दावती माझ्या काय हाय स्थिती. आहे जाऊ दे की, झालं ते झालंय. आणला ना सकाळी कोंबडा परत. तू गप बस, मध्ये बोलू नको अजिबात सुद्धा. तुझ्यामुळे आजपर्यंत गप बसली मी, माहित आहे का? आहे ह्याच्यामध्ये लोकांना तुझं तोंड दिसतं. दिसू दे, दिसलं तरी म्हणू दे मला फटका तोंडाचा आहे म्हणून, पण मी आज गप बसणार नाही अजिबात. आज कोंबडं नेलं, उद्याच्याला बोकाड नेल, परवा दिवशी जनावर लिन नेऊ दे का? दर खा. हड हड हड. अजिबात सुद्धा पायरीवर चढून यायचं नाही. चालतं व्हायचं आल्या रस्त्याने. का तुझ्या बाच आहे काय? येताना 4 फुलपात्र, 4 तांबीन, 4 थाटले घेऊन आल्यास. हे दिसतंय नाही सगळं माझं आहे. उद्या सकाळ सगळं फोकून टाकेन. ध्यानात ठेवायचं. ह्याच्याशिवाय येतं काय दुसरं? काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे? तुला नवरा म्हणून नवऱ्याची किंमत आहे का? माया लेकरं नवरा यायच्या आधी गिरत बसलायचा. एवढं पोट काय अनिवार्य झालं काय तुझं? लोकांच्या बायका बघ जा, नवरा तर वाट बघत बसले द्या, आणि तू पोटारती लागून गेलीस एवढी. नवऱ्याला नाही काळजी आहे बायका पोरांची म्हणून आम्ही वाट बघत बसतो की. काय केलं? काय काळजी केली नाही तुमची? हा ही अजून राखून ठेवलंय का? ही माझ्या बापानं माझ्यासाठी ठेवलं होतं, मी आता ही तुमच्यासाठी ठेवलंय. लय मला दमात काढायचा प्रयत्न करायचा नाही. हे आहे गबस की. तू गपचिप खा, मध्ये मध्ये करू नको अजिबात. अजिबात बसायचं नाही इथं. तिकडं कोण घालतंय तिकडं जायचं. अगं कोण घालणार आहे मारू? नको तोंड चालू करू. अगं देवा बामणाच्या साक्षीनं 7 पेरं सगळं धोका चालायचं म्हणून आपण दोघं एकत्रित आलूया.
आणि एवढ्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा द्यायला लागल्याची वाढ जेवाय. मला आधी सांगा कोंबडं का नेलं होतं सकाळी? वाजलंय किती बघ, उद्या बिजाडते का नाही? उद्या सकाळ चर्चा करू की ती विषय लय का नाही. उद्या सकाळ सांगतो तुला. तुझ्यापासून आजवर मी काय दडवून ठेवलं काय सांग वाढ जेवाय. वाढ जेवाय. अगं बघ की एवढ्या लेकराला ते अक्कल आहे. वाढ म्हणते वाढ की अगं. एवढी रागाला येऊ नको अगं, रागात नको वाढू. धर खा म्हणाव. अगं आपटाय नसते, लक्ष्मी आहे ती. ही एक लक्ष्मी आणि तू दुसरी लक्ष्मी. ह्यातच बघून घ्यावं नुसतं. तू जेवली का ग? होय, साहेब आल्याशिवाय आम्हाला कुठला खायला तवा. मग आता जेव. हे बघ लय तू काळजी करू नको. मी काय ही पैसा वायपट खर्चत नाही. मी ही पैसा आहे नाही त्या खत्रीच्या नावावर शेविंगला ठेवले शेविंगला. आणि एक दिवशी नुसतं माझा पत्ता ओपन होती काय बघ. तुला अशी नुसती सोन्या नाण्यानं मडवतो केसापासनं की पायाच्या नकापातोर. तुझ्याकडे बायकांना नुसतं असं टका मक्का बघितलं पाहिजे. आणि तू म्हटली पाहिजेस जगा मगा आणि मला बघा. तोंड बघा आरशात मडवणाराच. उद्यापासून जर एक जरी वस्तू घरातली गेली ना तर भात खायला दात ठेवणार नाही. मालो जेव अगं, सकाळपासून जेवली नसची. कर की चालू जेव मी. गिळा. अगं प्रिया 9 वाजत आले तिथे आणि शिवा अजून दूध कसं घेऊन आला नाही ग? काय माहित बा. तू काय बोलली बिल्ली नाहीच नव त्याला? मी कशाला काय बोलू त्याला आता? पण असं काही करत नाही ग त्यो. वर्ष झालं की रतीब लावून त्याच्याकडं आणि एकदा बी खाडा केला नाही बघ त्याने. पण आज कसा आला नाही काय माहिती. मशीन दूध बी दिलं नसेल आणि काय होतंय? म्हशीने दूध नाही द्यायला काही एक म्हैस आहे बाई त्याच्याकडं. अगं 2-3 दुधत्या म्हशी आहेत की. होय, मी काय म्हणते आय, तो असं पण कधी वेळेवर येतच नाही आणि आज बी आला नाही. मग आपण काय करूया माहिती आहे का? रतीब बंद करून टाकूया आणि डेअरीतनं घेऊया. डेअरीतनं न ग बाई, डेअरीतलं दूध मिक्स असते. अगं होय मिक्सच असतं या. नको नको तूच जा बरं घेऊन ये दूध त्याच्या घरी जाऊन. अगं तुझं तात्या आत्ता राहणार नाही येतील बघ. जा बाई मी नाही जाणार, ते सोन्याला पाठव. हाय का? सोन्याला पाठव म्हणजे सोन्या तिकडं आणि दूध तिकडं. तुला माहित नाही वय त्याला पाठवलं की तो तिकडंच खेळत बसल. हा अगं जाणत्यापणानं तूच घेऊन ये पटतीशी. जा तात्या आत्ताच येतील बघ माळ्यातनं. जा बरं उठ. शिवा म्हणलं होतं रतीब बंद करणं. खरंच केलं नाही ना रतीब बंद? अगं प्रिया मी काय म्हणते, जा की जा घरी तवली आणि जा दूध घेऊन मी ये. नाही जाणार बाई. हाय का? मालन मामी का ग का आली? दूध न्यायला आली. दूध न्यायला? आणि शिवाय घातलं नाही होय दूध? नाही घातलं म्हणून तर आली. हो का काय हो ही शिवा बी का नाही लय ती सर गोळ्यावणी करायला लागला. शिवा ए शिवा काय काय अरे दूध घातलं नाही होय? प्रिया आली दूध न्यायला. नाही घातलं. काय वरतोड करून नाही घातलं म्हणून सांगतोय आज. हा दूध रतीबाच तुझ्या देण्यात नाही घालायचं रोजचं. आता त्यांनी दूध नेऊन कधी चहा पाणी काय प्यायचा सांग बरं. जाती दूध घाल तिला. प्रिया कामावर जाती ग. बर बर. तेवढी केळीची मोटर चालू कर. हा करतो. शिवा काय कालच सांगितलं ना ती बंद करणार आहे म्हणून. काय हिशोब घेऊन आलीस? मला वाटलं हिशोब घेऊन आलीस. होय आता उगाले नाटक करू नको. दूध घाल गपचिप. नाटक करायचं काय कारण आहे? काल मी तुला सिरियसली सांगितलं होतं आणि आज पण सिरियसलीच सांगतोय. मी रतीब बंद केले. जा दुसरीकडनं दूध घे. दुसरीकडनंच घ्यायचं असतं तर तुला कशाला पाणी लावायला आली असती इथं? हाय ना गरज? मला हमपणाने वागायचं नसतंय माणसानं. हाय गरज आम्हाला बी, पण तू पहिला शेपरू नकोस. हे बघ प्रिया, मी आज दूध घालणार परत तू परवा काय तरी बोलणार. एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा मी काय म्हणतोय आपण रतीबच बंद करून टाक. तुझ्या पण डोक्याला ताप नको आणि माझ्या पण डोक्याला ताप नको. होय आता उगाले पुढचा शेंडा मारू नकोस.
दूध घाल, मला उशीर होतोय. जा की मग, तुला कोणी थांबवलं? ए आणि इकडे ठीक आहे. चालली पाय आपटत. आता तुझं कसं आहे, तुझं नाव प्रिया नाही तर बिजली पाहिजे होतं, बिजली बघा तो कडकडत असते. बरं आता आली आहेस ना म्हणून दिलंय दूध. उद्यापासून काय करायचं, प्रत्येक बाळाचं बंद करायचं. कर बंद. बघा खरंच बंद करेल. कर कर. आईला वहिनी काय करतो त्या दूध. हा बोल की किशा. अहो वहिनी दिसल्या त्या. कुठं? अहो ही काय दूध आणायला आले त्या. थांब थांब आलोच, थांब थांब. या 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 या. ए बाबा इधर. ए मिठा चल. कुठं? अरे चल म्हटलं ना. गाडी काढ. नाही काढत जा. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? ह्यो रस्ता माझ्याच बांधवा आणलाय, फक्त डांबरी वाचाय राहील. होय. वन वे फाईन बसन. परवा कानाखाली काऊन अजून बी तुझी मस्ती जिरली नाही वाटतं. आई ग काय गोड गोष्टीची आठवण करून दिलीस ग. अगं पण ही मस्ती एवढ्यानं नाही जिरणार रे. का मस्तीचा पॅटर्नच वेगळा. दाखवू का तुला कुठला पॅटर्न आहे? पॅटर्न कसा आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. वेळ आली की तो पॅटर्न कसा प्रयोगात उपयोग करायचा ना ते बी माहिती आहे. होय होय. कसा म्हणजे प्रॅक्टिकली की थेरटिकली? ते कळलंच की तुला. आधीच सस्पेन्स फोडून तुझी एक्साइटमेंट संपवायची नाही मला. पण मला आत्ताच बघायचं आहे तुझा पॅटर्न कसा आहे ते. कळलं का तुला माझा पॅटर्न? भैयाराव तुम्ही एकदम मिल्की मिल्की झालाय घ्या. आता आईला काय सांगू, कुठं गेलं दूध? उगाच त्या जीवनराज नादायला लागले. मी माझं तोंड आवरायला पाहिजे होतं, एवढं सगळं झालंच नसतं. आता आईला कसं सांगू? हा आईला सांगते ठेस लागली आणि दूध सांडलं. नको परत खरं कळालं तर मला मार बसत नाही. सगळं खरं सांगून टाकते. 4 शिव्या खायला लागल्या तरी चालेल. ए कडकडती बिजली. एवढं आश्चर्यचकित व्हायला काय झालं? दूध घालायला आलतो आणि आज बी उशीर झाल्यामुळे सॉरी बरं का. भैया साहेब काय बी म्हणा, प्रिया वहिनींच्यात लईच करंट आहे बघा. एकदम 440चा झटकाच दिला तो मासनी. 440चा झटका असू दे की करंट. नाही एक दिवशी तुझ्या डीपीतली फीज ओढून आहे ना नावाचा भैयाराव नाही. बस भैयाराव दूध कसं लागलं म्हणजे पाणी बिनी होतं का नाही? ए किशा गाढव बुद्धीचे इथं भैयाराव कधी नाही ते सिरियस झालेत. तू चेष्टा करतोय त्यांची. ए थोर विचारवंत
तू नको आता नाही पाजू त्याला तुमची बुद्धी कुठवर झक मारते ना मला चांगलंच माहित आहे. आपण आता गप आणि दूध कुठं लागलं तेवढं सांग मला. अरे जरा गडी असल्याने हापस तू बारकं पोरकं मुतंय ना तसं पाणी यायला लागलंय. आणि गाढवानं कधी घोड्याला बुद्धी शिकवू नये. भैयाराव एक बोलू का हो? प्रिया वहिनी म्हणजे नागिन आहे त्या नागिन आणि त्यांना वशमध्ये करायचं लय जड जाणार आहे बघा आपलं. आता भविष्याचं काय सांगू शकत नाही आपण पण आत्ताच्या परिस्थितीवरनं कळतंय. नागिन आहे असू दे की नागिन. अरे ती जर नागिन असेल ना हा भैयाराव मुंगूस आहे. काय मुंगूस? होय मुंगूसच. आणि या मुंगसाला नागिनाला कसं चित करायचं ना ते कावळ्याने शिकवायची गरज नाही. हापस आता. आबाला पैसे मागावं तर आबाला तर आबा लय चिकट माणूस देणार नाही. बरं काय तर शक्कल लढवून आबाची पट्टी पाडली पाहिजे. काय करावं बरं? आबाला चुना लावायचंच काय बी करून. आयडिया. आबा राम राम आबा. राम. काय पुढारी कस काय आला? आयसा माहित ना होय. होय हायत की ते जरा बायकोचं काय तर काय होतं हो आयसाबाकडे. बर मग तेव्हा म्हणली गेला घराकडे तर बघून या आयसा माहिती का. आबा आज काय दौरा काढलाय? चाललोय जरा पंढरपूरला काम आहे महत्वाचं. पंढरपूरला चाललाय? हा. काय आबा काय एवढं मोठं बागायदार तुम्ही एवढ्या महागड्या किमतीची ही गाडी. अहो एवढ्या मोठ्या बागायदाराच्या आबा गाडी कशी पाहिजे चकाचक. टोल नाक्यावर गाडी जर काच दिशी थांबली ब्रेक दाबून तर एखादी बाय असली आबा शेजारून असं काच बघितलं तर तिला तिची टेकली दिसली पाहिजे. अशी गाडी पाहिजे तुमच्या आबा. आणि काही भंगारवा देवाने बघा इथं राहायच्या. थांबा आबा पुसतो. पुस. हा बघा बरं आता कसं शोभते का नाही बागायदाराची गाडी? बेस्ट. जर 200 रुपये. आबा ही काय पैसे असू दे. आबा अरे धर. आपण हे पैसे नाही अरे केले. धर पुढारी असू दे. आपला जुना जेव्हा बरं आणा इकडं. आता एवढ्या मोठ्या माणसाचा शब्द म्हणजे प्रमाण आणि तो ह्या पामराला झेललाच पाहिजे बाबा. असू दे असू दे. आता देताय तर सकुशीने मग घेतो. हं? ठीक आहे ठीक आहे. जावा आबा. हॅपी जर्नी. हा. चला. भावे राम राम. राम राम. भजी गरम आहेत का? गरम आहे तर बरं उधार काय मिळणार नाही तर. भाऊ ह्यो पुढारी शब्दाचा थेट आहे पण व्यवहारात जरा लेट आहे. असू द्या की घ्या सांभाळून. आला का पहिलंच दिलं नाही तर कशाचा थेट आहे. एकटा असल्यावर ना काय बी बोला इज्जत काढा. पण आता 4 माणसं यायला मागणं त्याच्या देखत काय बोलू नका बरं. बरं नाही बोलत पर दोन्ही मिळून देणार ना पुन्हा. देणार भाऊ शब्द आहे पुढाऱ्याचा. बर बर. 4 माणसं यायला लागलीत बरं का काय बर बर चाल नाही पाहायला लागा एकूणा तर घर जायचं पोपट दे लवकर द्यायला पाहिजे. नमस्कार भाऊ. राम राम भाऊ. राम 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 राम. या बसा. बस घ्या भाजी. नाही असू दे. कसा झाला प्रवास? काय तुमच्या गावचा रस्ता राव लय खराब. रस्त्याचं काय विचार नका. सगळीकडे जिकडे बघावं तिकडे बाय. तर ते जाऊ दे आपण आपलं मुद्दा येऊया. बोला की. तर आपली चर्चा झाली त्याप्रमाणे 2-4 पोरी आहेत त्या तिकडे ना पाहिजे वनवास मात्र. पण ती बाप जरा खर्च काय हो भाजी काय नाही. असू दे. खर्च काय थिंडायचं फिरायचं म्हणल्यानंतर 4 खिशात लागते.
पैशाची काय काळजी करू नका, पैसे देतो मी, पण तेवढं जमवायचं बघा. अहो दिवस तर सगळे अशीच म्हणते ते, हातात आलं नाही, पाहिजे का नाही देणार. आपल्या? सगळ्यात लाटक करता येते, पैशाचं करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, एकदा का लगीन जमलं की अर्ध्या तोळ्याची अंगठी कमिशन म्हणून. अहो का तरी जबाबदारीचं काम आहे हो. आजकाल जमाना राहिलाय का? कोण कोणाच्या आद्यात मध्यात फंदात पडत नाही. नाही जबाबदारीचं काम आहे. उद्या लगीन झालं, काही धोका झाला, आई बापाला पोराला कोण नाही विचारत, नाही मध्येच त्याला धरते लोक येते अंगावर आमच्या पायतान घेऊन. खरं आहे खोटं आहे? बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे हे असले लढत तरी मग कोण कोणाच्या आजकाल मध्ये पडत नाही बघा. तरी मी आपली तुमच्या शब्दाखातर रिस्क घेतोय बघा. हा मग तुम्ही म्हणता असता तर जाऊन ती येऊ कसतं तेवढं हलवून. हो या की. हा हो मग पैशात तेवढं करतायच हो. हा करतो की. कारण काही एक दोन संघ असतं त्याचा चहा पाण्याचा जाण्याचा येण्याचा खर्च. हो का, मला काय माझ्या पर्पजसाठी नको ती, माझी काही चूल थटलेली नाही. हा उगा तुमच्या पोराचं कुठं तर कल्याण व्हावं, गोरगरिबाचा आशीर्वाद आमच्या पदरात पडावं, हीच आमची भावना आहे हो. बाकी काय येतं बरोबर बरोबर आहे. द्या घाला किशात हात. आणि दुसरा विषय असा, ही आपल्या दोघातली गोष्ट आपल्या दोघातच राहू दे. आमच्या गावातली माणसं नाही ती शानी चांगली नाहीत हो, त्याने आमचं बघवत नाही. आणि एखाद्याचं चांगलं झालेलं बी बघवत नाही, एखाद्याचं चढता येईल वगैरे खाली वाढाय बघते तो. बरोबर आहे. आम्ही म्हटलं दोघात राहू दे, आता जमू दे, मग पुन्हा आपण बघू. हो बरं काय घेताय का मग थंड? नाही मला जरा बहिणीकडे जायचंय, जरा काम आहे अर्जंट. बरं बरं चालतंय, या मग शिस्तीत, हा? किती मिसरी लावती गाया? घरात साखर कमी आणि तंबाखू जास्त लागते या. तू काय आणून देतेस काय मला? अगं आय, त्या मिसरीमध्ये तंबाखू असते आणि तुला चांगल्यासाठीच सांगते मी. मी असणार गेली तर माझी मिसरी सुटणार नाही. बस लावत. लक्का ही सिक्युरिटी गार्ड तर सारखंच दुट्टीवर आहे. तुझे इकडून काय काम आहे? कोण आहे तिकडं? सांगतो की ना सांगतो आणि काठी फेकून. अहो मी बाप्या आहे, बाप्या. कुणाचा बाप्या? चिंगू नानीचा बाप्या. चिंगूचा आहे वय? होय होय चिंगूचा. काय मामी, तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून तुम्ही मला वयकच द्यायचा विसरून गेलाय की पाक. काय काम काढलंय तू? अहो काम काढलंय म्हणजे अहो तुमच्याकडे चाललं होतं. मसनात गेल्यावर बघा येणार आहे काय तू? मग ती जाऊ द्या मामी. कसं काय आता, हाय का बरी तब्येत? हाय की बरी मामी. काय पण म्हणा बरं का, जेव्हापासून तुम्ही माझ्या दुकानात याचं बंद झालाय का नाही, तेव्हापासून का नाही माझ्या दुकानातली तेजीच कमी झाल्या. म्हणजे कसं आहे माहिती का, अहो तुम्ही जेव्हा येत होता का नाही तेव्हा 100 पुती तंबाखू खपत होती आणि आता फक्त 1 पुत आणि 99 पुती पडली ती तशीच घरात. आणि इथे ती कधी कधी चंची इथे एवढीच. काय करायचं आहे? चल बाई जाते मी. हे बस की बाई, यायला बी दम नाही जायला बी दम नाही. सोन्या घरात नाही थांबून काय करू? मला वाटलं सोन्या घरात असेल म्हणून त्याला दुकानात लावावं असं म्हणलं होतं. मग तू जा की, त्याला काय होतंय? अगं गल्लीत जायला काय वाटत नाही ग, पण चौकातल्या दुकानात नाही जा वाटत. मम्मी पप्पा नको म्हणते ती, तिथं माणसं पोर असते ती ना ग. मग असली तर असं नात का, ती काय करतात तुला? अगर तसं नाही, पण मम्मी पप्पाच नको म्हणते ती. जाऊ दे, गल्लीत कोणाला तर पाठवते मी. बरं ऐक की, असं करू, तू चल माझ्यासोबत, म्हणजे तू आली ना की मम्मी काय बोलणार नाही. चल. अगं नाही, मी आले असते पण माझं जर्नल अजून असंच राहिलं अर्ध लिहायचं, ते लिहिते मी. येडे, मग आल्यावर कर की. अगं आईला कंटाळा त्या कामावर नाही येऊन, स्वयंपाक सगळा मलाच करायला लागतो, संध्याकाळचा अभ्यास होत नाही. बरं बरं राहू दे, मग गल्लीत कोणाला तर सांगते, जाते मी. ऐक की अर्थे, असं पण चंचीनं माझी वही घेऊन गेल्या. सकाळी आणून देतो म्हणली होती, अजून पण काय आणून दिली नाही. एक काम करते, मी बी येते, म्हणजे वही बी भेटेल. मला पण आलती मागाय, पण नाही दिली मी. म्हणजे तू दिली नाहीस पण माझी घेऊन गेली. हिला ना कधी बाबा एखादी वस्तू दिल्या आणि तिने आपण मागायच्या आधी आणून दिल्या असं कधीच झालं नाही. अगं तशीच करते ती, म्हणून तिला मी काय देत नाही. ऐक की अर्थे, मला एक तुला सांगायचं. काय ग? बरं चल, रस्त्यात सांगते मी तुला. हा चल. काय सांगतेस? त्याने तुझा हात धरला? होय, माझा हात धरला, मला बी सहन नाही झालं. मी बी तवलीत डायरेक्ट तोंडावर फेकलं. अयो, काय म्हणलं मग भाड्या? ती काय म्हणतोय, बसला होता बोक्यावानी फुगून.
मग घरी काय सांगितलंस ग? मी आईला सांगणार होते ठेसकाळी दूध सगळं सांडलं म्हणून, पण मी घरी पोचायच्या आधी शिवानं घरी दूध दिलं होतं. मला ही गोष्ट समजत नाही. मग आईने बी मला काय विचारलं नाही, मग मी बी आईला काय विचारलं नाही. तू तर दूध घेऊन गेली होती, मग डबल कसं काय आला शिवा दूध घेऊन? मला तीच गोष्ट समजत नाही, शिवा दूध घेऊन घरी आलाच कसा? हा, कदाचित त्या भाड्याला दूध फेकताना बघितलेलं असेल बघ. मला मान्य आहे त्यानं बघितलं पण असेल, पण एकदा दूध त्यानं दिलं होतं म्हणलं तर दुसऱ्यांदा घेऊन कसा आला दूध, मला ही गोष्ट कळाली नाही. काय माहिती. ऐक की, चल जरा मालन मामीच्या घरनं जाऊन येऊया. का? माझं जरा काम आहे. कसलं? हाय ग काम, तू चल. बर चल बाय. शिवा, ते मला एक विचारायचं होतं तुला. खरं तर मला पण तुला एक विचारायचं होतं. मला काय विचारायचं होतं तुला? नाही, आधी तू विचार, तुझं विचारून झालं की मी विचारतो. नाही, आधी तू सांग मग मी सांगते. नाही, आधी तू प्रश्न विचारलायस ना, म्हणून आधी तुझं विचार, तुझं विचारून झालं की मी विचारतो. नाही तर राहू दे, तुझं बी नको माझं बी नको. अरे थांब, काय लावलंय? एवढा ताटायला लागलाय तर कशा लोक त्याला पाणी लावते? आणि मला तर तू म्हणली मालन मामीकडे काम आहे म्हणून, मग त्यांना आवाज दे की, घरात असतील का मी देऊ आवाज? बरं थांबू का जाऊ? आई नाही घरात. तुला काय विचारायचं होतं? ते मला हे विचारायचं होतं की काय? मला हे विचारायचं होतं की अर्धा लिटर दुधाच्या वर कधी एखादी धार जास्त न देणार तू सकाळी अर्धा लिटर घरी दूध कसं देऊन गेला असतो? डोकं खाजो, म्हणजे डोकं आहे म्हणून म्हणतोय. तो विचारला प्रश्न मी ना सांगता तुला कळेल. ए, तुझ्यासारखं काय माझ्या डोक्यात गाय म्हशीचं शेण नाही भरलेलं, कळतंय की मला तेवढं? कळतंय ना, मग कशाला विचारायला आलीस? एवढं सुपीक डोकं आहे ना तुझं. मला ह्या गोष्टीचा प्रश्न पडलाय की तुझ्यासारखा एवढा महाकंजूस माणूस एवढा दिलदार आणि उदारमतवादी कसं काय झालं? कधी कधी समोरची परिस्थिती बघून दिलदार बनावं लागतं, आणि ह्या मागचं कारण आहे ना कोणाला कळणार नाही. म्हणजे हे सगळं उपकारासाठी केलंस का? त्याला माणुसकीच्या नात्याने केलं असंही म्हणतात. म्हणजे तुझ्यात किती माणुसकी हे दाखवत होतास का तू? ह्या वृत्तीला काय म्हणतात माहिती आहे का? ज्याच्यासाठी राडावं ते म्हणतं ह्याच्यामुळे माझ्या शेजारी येऊन बसावं. हे काय लावलंय तुम्ही दोघांनी विनाकारण? तू मी, आणि तू पण काय उगव विनाकारण ह्याच्यावर तंडत बसली. चल. आईला हिला आता बी विचारायचं राहून गेलं. आता उद्या दूध घालायला गेल्यावरती परत हेचलं पुढं. दूध 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 आली बाबा, कडकडती बिजली. आवाज दिला त्याला बाहेर आता येत नाही काय? का दारामध्ये माणसाला ताठळत उभा ठेवायचा आहे? आम्हाला काय तेवढीच काम आहेत वैर? तू कधी येतोयस, तू कधी हाक मारतोयस, तुझ्या हाकेची वाट बघत बसायला रोजच्या रोज किती येऊन दमतोयस ना, ते माहिती आहे मला. होय बिजले, मी दिलेला शब्द कधी मोडत नाही, आणि वेळेला मी लय पक्का आहे. हे बघ, 8 वाजायला 1 मिनिट 35 सेकंद अजून बाकी आहेत. माहिती आहे किती वेळेचा पक्का आहेस? हा मग आहेच की. दे चल. आज दूध पाण्यावाने का दिसतंय रा? कावी झालेल्या माणसाला आहे ना पूर्ण जग पिवळच दिसतं. ते काल एक्स्ट्रा दूध दिलेलं मांडून ठेवलंस ना? कसं आहे, कोरडं उपकार घ्यायची सवय नाही मला. तुझं माझ्यासारखंच आहे. तू कोणाचे कोरडे उपकार घेत नाही, आणि मी कोणाला कोरडे उपकार देत नाही. बरं ते जाऊ दे. परवा दिवशी बोलता बोलता तुला एक विचारायचं राहूनच गेलं. भाईरावने का अडवलं होतं? तुला काय करायचंय? मला तर काय नाही करायचं, पण राहवलं नाही म्हणून विचारलं. पण एवढं काय झालं परत त्या तोंडावरती रागाने दूध फेकण्यासारखं? तो मला काय बोलला? त्याच्या तोंडावर मी दूध का फेकलं याच्याशी तुझा काय संबंध रे? आणि मी म्हणते तुला विचारायची गरजच काय? तशी गरज काहीच नाही म्हणा, पण मी आपलं असंच विचारलं. तू काय माझा पाहुणा आहे का, रावळा आहे का, मित्र आहे का, जोडीदार आहे रे? म्हणून तुला काळजी वाटली म्हणून तुम्हाला विचारलंस असं काय आहे? हे बघ, गप दूध द्यायला येतोयस ना, दूध घालायचं आणि निघायचं, जास्त पंचायती करायची नाही. आजकालचं कलयुग म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा. चांगल्या माणसाची कदरच नाही. काय म्हणलास? तुला न ऐकू जायला असं काय बोललोच नाही. चांगला आणि चांगुलपणा ते बी तुझ्यात. ते असं झालंय, चोराचं नशीब जोरावर आणि चोरीचा आळ मोरावर. तिच्या DNA मध्येच फॉल्ट आहे का काय?
राम राम तात्या. राम राम जीवनराव. कसं काय येणं केलं? काय नाही, हे इकडे दगड अण्णाकडे आलतो, तुम्ही दिसला, मग आलो ओळून. बरं या बसा. बरं आलाय तर चहा पिऊन जावा. प्रिया, ए प्रिया, काय हो पप्पा? एक कप चहा ठेव, जीवनराव आलेत. ठीक आहे. ओ भैया बरं अजून एक वाढव, किशा पण आलाय. नव पण आमच्या गरीबाच्या घरचा चहा चालेल का? हाय का तात्या, न चाला काय होते तवा? तुम्ही काय चहामध्ये विष मिसळताय होय? आमच्या गरीबा घरचा चहा म्हणजे चमच्याभर दूध आणि तांब्याभर पाणी असते म्हणून म्हणलं. अहो तसं काय नसते तात्या, चहामध्ये दूध आहे का पाणी हे महत्त्वाचं नाही. आम्ही फक्त चव बघतो, चव आवडली की ते आम्हाला आवडतं. मग ते दूध असो किंवा पाणी. प्रिया, आणखी लवकर चहा. आले. ह्या जीवनरावला आज असा चहा पाजते की नाही, ते इथलाच काय कुठल्याच घरचा चहा प्यायचा लायकीचं ठेवणार नाही. जीवनराव तुम्ही घ्या चहा. ते राम्या लागले हाक मारायला, बघ तुम्ही काय झाले त्याचं. बरं या लवकर या. घ्या घ्या आलो. हां हां. काय झालं? कडक हातांचा कडक चहा नरड्याखाली उतरणं वाटतं. आया हे काय आहे? चाय का मिठाचं पाणी काय केलंय? चहामध्ये दूध मिसळ होतं का विष ते काय माहीत नाही, पण चहा एकदम कडक झालता बरं का. अगदी पहिल्या घोटापासून ते शेवटच्या घोटापर्यंत एकदम टॉप टू बॉटम कडक होता. तुझ्या वाणीच आवडला, तुझा हा कडकपणा आवडला. येतो. एवढी चहाची चव जर कडक लागते म्हटल्यावर कालच्या दुधाची चव मात्र पहिल्यादारासारखी लागली असेल, हो ना? मी काय म्हणतो भैयाराव, आता तुम्ही आणि किशा प्रियवणींच्या घरी चहा पिऊन आले ना, मग आता आणि चहा कशाला? अरे तेव्हा तू नव्हतास ना, म्हणून म्हटलं तुझ्यासोबत चहा प्यावा. अहो पण एकच कप. अरे झाला का नाही चहा? किती वेळ लागतो चहा बनवायला? भैयाराव आपल्याला सोबत चहा प्यायचा आहे ना, मग एकच कप. ए अरे सारखं सारखं काय विचारतेस? तू आलतास का तिकडे चहा प्यायला? म्हणून एकच कप मागवलाय. आणि तुला सांगतो वहिनींचा आजचा चहा भैया साहेबांनी एका घोटात अख्खा कप संपवला. अरे माझी जर चहा प्यायची तलब असली जिरल्या ना. एक नंबर होता चहा, एक नंबर. तू जर असतास ना चाटून बसून त्याला असतास चहा. काय सांगतो मग? खरंचला कमी पाहिजे होते तिथं. भैयारावच्या ठेवायचं. ए काय बघतोस? गी जा गार होईल. भेटो थांब.
ऐ तू घे. मी अहो, आपण पिली ग वहिनीच्या तिथं. तरी पण अजून एकदा घे. आणि हा, प्रियाच्या घरी जसा एका घोटात चहा संपवला ना मी, तू पण एका घोटात घ्यायचा. काय अहो गरम आहे पोळ की जिभेला. अरे जिभेला पोळाची एवढीच भीती वाटते ना, मग प्रियाच्या घरी जीभ तुझी लय चुरचुर बोलत होती रे. अहो चहा किती कडवाट होता. नरड करापले की पा. नरड कर आपलं. अरे पण मी पिराच ना, तू पिरा असता तर काय मेला असतास काय. घे. गरम आहे. घेतोय का आतलं पातेला आणून होतो तुझ्या नरड्यात. चल पी. आणि हा, एका घोटात प्यायचा. पितोय कधी. गरम आहे हो. पी. झपाटा दे. कसं होतंय. बोलतंय ना, लय चुरू बोलते जीप तुझी. पाण्यान की जा. ए बसवतो इथं. लय ना कराय हराम खोराला. किशा, तिथनं पुढे जर चूक केली ना, याच्यापेक्षा भयंकर शिक्षा देणार तुला. पाणी भेटणार नाही, कळलं काय. होय शिवा, मी लोक पोरा झाली करू का लाईट लावल्यामुळे गोरा दिसते. हे नाही बाबा, मी पहिल्यापासूनच लई गोरा आहे. का शिवा भांग बिंग पाडून आज काय एखादी पोरगी बिरगी पटली काय. नाही रे बाबा, आपण आपल्या भानगडीत नसतो. ते बघ 24 तास आपल्याच भानगडीत असतो. ह्याच्याकडे बघून बी वाटत नाही की त्या भानगडीत असेल म्हणून. बरोबरच बोलतोय तो. बाप्या म्हणजे काय तुला साधा सुद्धा माणूस वाटला वी. बाप्या म्हणजे वाघाच्या गोव्यात हात घालणारा माणूस आहे. तुला माझा अजून अंदाज येत नाही. सांग केला शिवा. बर तुझा नाही कोणाला अंदाज यायचा. पुरे त्या कांगवेट टाळीवर केस काढशील सगळी. सांग केस माझी, तालुका माझी, तू का. पुरे आपल्याला वाढ टाका जायचं. फुलपाखरू बघायला जायचं. वाढ टाकत दिसेल की एखादं पाखरू तुझ्यासाठी. आमचं बाबा फिक्स आहे. आमचं एकच चंचल चंचल चंचल. चला चल येतो की थांब. तो साहेब कांगवा राहिला किशात घाल चालते वाईट. ठेवतोय की. अगं बाया, आता तर माणूस इथं गुळण्या करत होता आणि लगेच कसं येऊन पडलाय इथं खाटावर. हा पुढारी, ओ पुढारी. का बाबा. पुढारी कुठं आहेत. आहेत की झोपले ते काय. पुढारी पुढारी. अहो काय झोपला काय. हा काय झाले. ते पाहुणा हेलपाट घालते माझ्याकडे. त्याच्या पोराला पोरगी बघतो म्हणला होता. हा काय केलंय त्याचं काय नाही. फोन बी उचलत नाही त्याचा तुम्ही. हा आबा 8 दिवस झालं मला माझ्या बायका पोरांच्याकडे बघायला नाही. मी कशाची पोरगी बघते आबा. फोन उचलाय माझ्या मनात तोंडात वाजत. कशाचा फोन उचलतो ह्यातनं मला जरा बरं होत्या. बर बघतो आबा पोरगी बघतो त्यांच्या पोर. आता गो बाया काय गो नाटकी माणूस आहे हो. हा तरी म्हटलं तिकडून येऊन लगेच कसं पडलं इथं खाटावर येऊन. हा काय सांगाव तरी बाया.
सोंगाड पण हे असलं. हे बघ माझं ऐक, त्यांच्या मुलासाठी मुलगी बघतो म्हणला होता ना, ती तुझ्याच्यानं होत नसल तर त्यांचं ते पैशाचा व्यवहार मिटवून टाक. त्यांचं माझं जवळचं संबंध आहेत. उगा 17-12 त्याने आमच्या घराला याय नको. काय येऊ का आम्ही? होय काय हे काढलंय ही आता घरापर्यंत? हा, गावात करत होता ती करत होता, आता घरापर्यंत यायला लागलं का पाक? हा, किती वेळा सांगितलं हे असलं उद्धंद बंद करा म्हणून, तरी करत नाही. कोंबड्यानेही कुत्रीनेही कुठं काय कर. हा, लोकांचं पैसेच घे. कशाचे पैसे घेताय नेमकं? झालं का तुझं? ती तुझं चमड्याचं तोंड आहे म्हणून तर ती राहिलंय. खपरा बिपराचं असतं का नाही, कवाच फुटून गेला असतं. आणि मी बाहेर काय करतोय ती तुला विचारायचं काय काम आहे का? तुला घरात काही कमी पडतंय का? आपल्या आपण चूल आणि मूल एवढं रायकीत राहायचं, बाकी माझी माप काढायला नाही गावात. मग का भिवून तिथं गागाव घेऊन झोपला लगेच? हे रगाकाव घेऊन झोपला म्हणजे मी काय कुठली निवडणूक जिंकून आलेलं नाही म्हणून हात जोडत माझी मिरवणूक निघल्या भरी मोठी वाजा पाय पुढं कार्यकर्ता नाचत्यात. हा, माझी चूक आहे म्हणलं मला तोंड दडवलंच पाहिजे. आणि तुला बाकीची पंचायती माझ्या बाहेरच्या कामात तो इंटरफेअर अजिबात करायचं नाही. ए मालू, तू तुझं काम कर चालू, झोपती मला निवांत. हा, कशाला लोकांचं शेण खावावं मग? हा, कधी सुद्धा सुधारायचा नाही माणूस. वाढ घ्या वाढ, वाढालय वाढ, वाढ घ्या वाढ. 10ला 3, 20ला 7, वाढ घ्या वाढ. शिवा लगावर की लवकर, मला जाऊन दुकान उघडायचं आहे अजून. ए बाप्पे, चल केला का वाढ टाकू लाग? वाढ टाकू लाग, माझा काय संबंध आहे का? एकतर ह्यो माझा गोरा चेहरा उन्हानं काळा होतोय आणि तुझं माझी वाढ टाकू लाग. आपण नसते जा. ना बोला की. हा 70 टाकले ते किती 100 टाकायच्यात ना? बरं चालतंय, अजून 10 टाकतो. लागल्यावरती करा फोन मग. बरं चल केला का बाप्पे? आवर लवकर. इथं एकटं लगा मी माझा एवढा इम्पॉर्टंट टाइम ह्याच्यासाठी द्यायचा, ह्याच्या म्हणजे आवड लवकर. मी मारलो काय दुकानात आणि ह्याच्या कुठं गडी होई आलाय इथनं मला शिकवायला लागलाय. झाड हातात झाड फक्त. तू नकोस आपल्याला ध्यानात ठेव. जाऊ दे गाडी उकडायला लागलंय. वाढ टाक म्हणलं तेव्हा नाही तुला पकडलं. गो बाय बाय. प्रिया आहे प्रिया. तात्या काय झालं, काय थांबले? अरे किती वेळ झालं इष्टीची वाट बघत थांबलोय. चला की मग मी पण गावाकडे चाललोय, सोडतो तुम्हाला घरी. गावाकडे चाललाय? बरोबर. ये प्रिया चल जाऊ. अहो नाही, एवढ्या ती स्टील की कशाला लगेच जायचं, आम्ही जातो. चला, कॉलेजला आणि शाळेला सुट्ट्या येतात, इष्टी नाही यायची. चला बसा. 6 वाजता आहे गाडी, येईल की एवढ्यात. अगं चल की, तुला एकदा सांगितलं कळत नाही. चल चला की. ए बाप्पे जा मागं बस. माग बस. नाही नाही लका शिवा कसलं बादाडायच लागा. पोरगी साठी दोस्ताला माग उतरणार मी नसतो. यार चल की बापू, चल बसू माग आपण. चल जा लवकर. उतरतोय की बाकी तुला. कुठे गेलता? मी विचारलं तुला, तू कुठे गेलतास, काय करायला गेलतास? नाही.
मग कशाला विचार टाकलायस मला पण? गाडी चालू गपचिप. मागच्या जन्मी काय जाणार होतीस काय माहिती नुसते अंगावर धावून येतीस. गाडी जरा हळू चालव की. गाडी जरी माही नसते ना तरी स्टेरिंग माझ्या हातामध्ये, मी कशी चालवेन? कडू आहे. काय बोला गेलं तरी उलट बोलतो. चालले तुझ तुला काय करायचंय ते कर. मला काय करायचंय? चालवतोयस तू. भांडू नको. तात्यानं सांगेन मग. तुला सांग. बरं जाऊ का शिवा? बर बर. तात्या त्यांचं पैसे दे की. त्याला विसरलोच होतो. हो तात्या, पैसे कोणते हिचं कुठं ऐकता येत हवा? हे काय वाटपची गाडी होय? अरे तसं नाही, इष्टीनं आलो असतो तर द्यावंच लागलं असतं कंडक्टरला पैसे. दर दर. अहो तात्या इष्टचा विषय वेगळा आहे, माणूस म्हणून बी करायचं नाही काय. हे विकी लक्का तेवढं चा पाण्याला उठली की. नाही नाही दर दर. हो तात्या राहू द्या. अरे धर. राहू द्या म्हणलं तर.